घरफोडीतील गुन्हेगार ताब्यात, 4 लाखांचा मुद्देमाल जप्त। प्रतिनिधी वैराग। जिल्ह्यात ठिकठिकाणी घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वैराग पोलिसांनी सापळा रचून घेऊन अटक केली असून त्याच्याकडून 8 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 4 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे। आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। दरम्यान गुरुवारी आरोपीला न्यायालयासमोर उभे केले असता 1 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली। सिद्ध शामराव काळे, राहणार चिंचोली, MIDC तालुका मोहोळ, सध्या राहणार शेळगाव आर, तालुका बार्शी असे अटक करण्यात आलेले सराईत गुन्हेगाराचे नाव आहे। घरफोडी करणाऱ्या टोळीचा मास्टर माइंड मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील यात्रेमध्ये आला आहे, अशी गोपनीय माहिती वैरागच्या DB पथकाला मिळाली। त्यानुसार वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथकाने सापळा रचला आणि सराईत गुन्हेगार सिद्धू शामराव काळे याला ताब्यात घेतले। त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता वैराग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 4ही घरफोड्या त्याने स्वतः केल्याचे कबूल केले आहे। त्याने स्वतःहून 8 तोळे सोने पोलिसांच्या स्वाधीन केले। यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, कर्णफुले, मणी, ठुशी, अंगठी यांच्यासह रोख 5,000 रुपये यांचा समावेश आहे। या गुन्ह्यामध्ये वापरलेली एक दुचाकी मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। सुमारे 4 लाख रुपयांचा मुद्देमाल वैराग पोलिसांनी जप्त केला आहे। सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल बार्शी यांच्या मार्गदर्शनाखाली वैराग पोलीस स्टेशनचे विनय बहिर, तानाजी पवार, संताजी आलाट, अजय बुर्ले, पंडित गवळी, आकाश कांबळे, स्वप्नील शेरखाने, गणेश चव्हाण, सुनील मारकड यांनी केलेली दिसून येत आहे। माहे नोव्हेंबर 2023 मध्ये पोलीस ठाणे वैराग हद्दीत दिवसा घरफोड्याचे प्रमाण वाढले होते। त्यामध्ये जवळगाव, हिंगणियार, धामणगाव, कासारी आणि वैराग येथे दिवसा घरफोड्या होत असल्याने मी आणि आमच्या पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार आलाट, पोलीस नायक बुर्ले, पंडित गवळी व इतर यांना गोपनीय बातमीदारांनी माहिती दिली की सदर घरफोड्या हा सिद्धू शामराव काळे, राहणार चिंचोली, MIDC मोहोळ हा करत आहे। त्यावरून त्यास पोखरापूर येथील यात्रेतून ताब्यात घेऊन त्यास गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून वैराग हद्दीतील दिवसा घरफोड्या झालेल्या जवळगाव, हिंगणियार, कासारी आणि दत्तनगर वैरागमधील सुमारे 8 तोळे सोन्याचे विविध प्रकारचे कानातील कर्णफुले, मंगळसूत्र, अंगठ्या, दागिने, मंगळसूत्र असे दागिने जप्त करून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल सुद्धा जप्त करण्यात आली आहे। सदर आरोपी सिद्धू शामराव काळे याचा एक साथीदार असून त्याला सुद्धा शोध घेऊन त्याला अटक करून गुन्ह्यातून उरलेला 10% मुद्देमाल हा त्याच्याकडून जप्त करत आहोत। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री शिरीष देशपांडे साहेब, तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब व बार्शी डिव्हिजनचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नालकुल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे।